Leaf-like structure may be present near the leaf base. आता पर्णतळाच्या खाली पानाचा छोटासा भाग दिसतो आपल्याला, म्हणजे हा तळ आहे आणि इथं आपल्याला पानाचा बारीक भाग फुटलेला पाहायला मिळतो. दॅट इज कॉल्ड ॲज स्टिप्यूल. स्टिप्यूल याला उपपर्ण असं म्हणतात. उपपर्ण म्हणजे काय? मुख्य पानाला फुटलेली इतर उपपानं, म्हणून याला इंग्रजीमध्ये जो उल्लेख केला जातो तो महत्वाचा आहे, स्टिप्यूल. आता इथं सुद्धा पुन्हा एकदा सगळ्याच वनस्पतींना अशा प्रकारचे स्टिप्यूल असतीलच असं नाही. तोच प्रश्न तुम्हाला पुढे विचारलेला आहे. डू यू सी द स्टिप्यूल इन ऑल प्लांट? सगळ्याच वनस्पतीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची उपपर्ण जी आहेत ती पाहायला मिळतात का? स्टिप्यूल याचा शास्त्रीय अर्थ आहे उपपर्ण, अर्थात त्याला उपपानं म्हणलं तरी चालेल, पण शास्त्रीय नाव त्याचं उपपर्ण आहे. Leaves of the some plants have a single individual leaf blade and single medullary. Such leaves are called as the simple leaves. काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधी पाने असे म्हणतात. हे पान जे आहे हे साध्या प्रकारचं पान आहे. ह्या पानामध्ये एकच मध्यशीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला एकच पान आहे आणि म्हणून असं पान हे सिंपल लीव्स म्हणून ओळखलं जातं. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट, देयर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट द गिवन प्लांट इज क्लासिफाइड इनटू द सिंपल लीव्स और कंपाउंड लीव्स. सो द फर्स्ट टाइप ऑफ द लीव्स इज द सिंपल लीव्स. हे ओळखायचं कसं? तर त्याला मध्यशीर असते आणि त्याच मध्यशिरेबरोबर दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ते पान एकटच असतं, म्हणजे एकच पान झाडाला आलेलं असतं. अशा प्रकारचं जे पान आहे त्याचं वर्गीकरण साधे पान, ज्याला इंग्रजीमध्ये सिंपल लीव्स असं म्हणलेलं आहे. However, the leaf blade of the leaves in the some plants is divided into the many small part is called as the leaflet. याच्या बरोबर उलटा भाग जर आपण पाहिला तर काही वनस्पतींच्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकेंना जोडलेलं असतात, ते लिफलेट या नावाने ओळखलं जातं. दॅट लीव्स, सच लीव्स आर कॉल्ड ॲज द कंपाउंड लीव्स. अशा प्रकारच्या पानांना संयुक्त पानं असे म्हणतात. थोडंसं मी खालच्या भागाकडे, लाईक ॲज द रोज, नीम, कॉरिएंडर, हिबिस्कस एक्सेट्रा. In the different plant, the arrangement of the leaves on the stem is different. It may be the alternate, opposite, whole sleeve, spiral, etc. According to the shape, leaves are rounded, palmate, lanceolate. हे पाहण्यापूर्वी वरचा टॉपिक क्लिअर करू का? In the different plants, the arrangement of the leaves on the stem is different. वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये खोडावरील पानांची जी मांडणी असते ती वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, वोल्ड रेड, स्पायरल एक्सेट्रा. म्हणजे थोडक्यात काय? अल्टरनेट म्हणजे एका आड एक. या ठिकाणी तुम्हाला ती पाहायला मिळेल. एक पान आलं की त्याच्यामध्ये दुसरं, एक समोर एक बाजूला, एक समोर इकडच्या बाजूला. ही जी मांडणी आहे त्या मांडणीला अल्टरनेट अर्थात मराठीत याला एकांतरण असं म्हणतात. दुसरी आहे डिस्क्युस-एट. डिस्क्युस-एट मध्ये याला आवर्ती म्हणून सुद्धा संबोधलं जातं. यामध्ये पानांची रचना जर तुम्ही पाहिली तर ती समोरासमोर आलेली तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर हे समोरासमोर आहे, दुसरं समोरासमोर आहे, तिसरं समोरासमोर, याप्रमाणे पानांची रचना असते. तिसऱ्या प्रकारामध्ये ओल्ड म्हणलेले आहे, ज्याला आपण ती जी पानं आहेत ती वर्तुळाकार मध्ये गणली जातात. म्हणजे साधारणतः ती सर्कल सारखी आकृती खाली त्याची ती वर सर्क्युलर आकारामध्ये वर 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 गेलेली असते. आता ही सगळी जी पानांची रचना आहे ही रचना जनरली त्याच्या रचनेनुसार संयुक्त या गटामध्ये मोडलेली आहे. म्हणजे कंपाऊंड लीव्स या गटामध्ये त्यांचं वर्गीकरण आपण करणार आहोत. आता इथं बॉक्स जो ठेवलेला आहे तो तुम्हाला आकृती काढण्यासाठी आहे. इन द बॉक्स यू ड्रॉ द स्पेशल लीफ यू हॅव फाउंड. तुम्हाला जे सापडत पान त्याची आकृती काढण्यासाठी तो बॉक्स ठेवलेला आहे. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. टेक अ पिंपल लीफ अँड माईज लीफ अँड ऑब्झर्व द थिंग केअरफुली. एक पिंपळाचं किंवा मक्याचं दोन पान घ्यायचे आपल्याला. एक पिंपळाचं पान घ्यायचंय
माईज म्हणजे मका, आणि दुसरं मक्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यांची काळजीपूर्वक आपल्याला निरीक्षण करायचं आहे. The pimple leaf is divided into equal part by the single mid veins, which lies along the mid lines of the leaf bed. Secondary veins arises from the mid veins. आता याच्यामध्ये पिंपळाच्या पानाचा पहिल्यांदा त्यांनी वर्णन केलेलं आहे की पिंपळाच्या पानाचे लीफ इज डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट. पिंपळाच्या पानाच्या मधोमध इथं जाड अशी तुम्हाला पाहायला मिळेल पाहिजे. पिंपळाचं पान नाही पण पिंपळाच्या पानामध्ये सुद्धा अशाच प्रकारची जाड रचना असते. आता ही जी मधोमध असणारी जाड भाग आहे याला आपण मध्यशीर असं म्हणणार आहोत. मिडवेन्स इथं म्हणलेले त्यांनी मिडवेन्स म्हणलेले त्याला मध्यशीर. त्यानंतर मुख्य पर्णपत्र जे आहे ह्या मिडस्वेनमुळे दोन भागामध्ये विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ह्या मुख्य शिरेला मिडस्वेन बरोबर त्याला इतर ज्या शिरा आहेत त्या शिरा फुटलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे पानाच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर इथं जाळ्यासारखा भाग जो पसरलेला आहे तो ह्या मिडरिपच्या बरोबर अटॅच झालेल्या ब्रांचेस नुसार तो पुढे पुढे पसरलेला आपल्याला पानामध्ये पाहायला मिळेल. या सगळ्या ज्या आहेत दिसत आहेत आपल्याला त्या पानांमधल्या वेन्स अर्थात शिरा आहे. याला मराठीमध्ये उपशिरा असं म्हणतात. सेकंडरी वेन्स अरायझेस फ्रॉम द मिड वेन्स. सेकंडरी वेन्स म्हणजे उपशिरा. नाउ लेट अस गोइंग टू द माइज लीव्स. Here one point remain. They are branched and form the network of the reticulum. ह्या पानाच्या संदर्भामध्ये जी मुळं आहे शिरा आहेत त्या शिरांचा जर आपण विचार केला तर त्या शिरांचं जाळं संपूर्ण पानभर पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग यांची जी रचना आहे पिंपळाच्या पानाची जी रचना आहे ती जाळीदार असल्याची आपल्याला पाहायला मिळतं. जाळीदार म्हणजे त्याच्या शिरा एकमेकांमध्ये जाळ्यांसारख्या पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ही एक स्ट्रक्चर झालं. आणि दुसरा जो भाग आहे तो आता पिंपळाच्या झाडाचा आपण पिंपळाच्या झाडाच्या मक्याच्या पानाचा पाहणार आहोत. ऑन अदर हँड, in the leaves of the maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. Thus, the pipal leaf blade has reticulate venations and maize leaf blades have parallel venations. Focus on this figure. Here, this is the mid veins of the leaf maize. And here we observe the veins on the leaves in such a way that the veins are parallel with each other. Parallel याचा अर्थ समांतर. ह्या व्हेन्सचा जर आपण निरीक्षण करून पाहिलं तर यांच्यामध्ये एकमेकांमध्ये त्या घुसलेल्या दिसतात. पण इथं मात्र ज्या शिरा आहेत डार्क हिरव्या रंगात पहा त्या ज्या शिरा आहेत त्या एकमेकांना बरोबर उभ्या आहेत, अशा छेदलेल्या नाहीयेत आणि म्हणून त्या समांतर आहेत. म्हणून याची जी रचना सांगितली वेन्स आर पॅरलल, त्या कधीही एकमेकांना छेदत नाही, त्या समांतर असतात. अँड रनिंग फ्रॉम लीफ बेस टू द अपेक्स, आणि ह्या कुठून असतात तर पानाच्या तळापासून पानाच्या टोकापर्यंत ह्या पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या दोन्हींमध्ये जे जाळं पसरलेलं आहे शिरांचं त्यांचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलेलं आहे. पिंपळाच्या झाडाचा जो व्हेनेशन्स आहे तो रेक्टिक्युलम आहे. रेक्टिक्युलम म्हणजे जाळीदार, हा जाळीदार शिराविन्यास असं म्हटलं जातं. आणि दुसरा आहे पॅरलल व्हेनेशन्स, याला आपण समांतर शिराविन्यास असं म्हणणार आहोत. म्हणजे व्हेनेशनचे दोन प्रकार आहेत. व्हेनेशन याचा अर्थ आहे की पानाच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या शिरा आहेत त्या शिरा कशा स्वरूपाच्या आहेत तर त्याला थोडक्यात आपण शब्द वापरलेला आहे शिरा विन्यास. आणि मग त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रेक्टिक्युलेट आणि दुसरा आहे पॅरलल. आता रेक्टिक्युलेट म्हणजे जाळीदार आणि पॅरलल म्हणजे समांतर. ह्या दोन यांची आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते. लिटिल फन तुमच्यासाठी थोडीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, उपलब्ध जर झाली तर पान किंवा इतर कोणत्याही पानाची जवळच्या सभोवतालच्या तुमच्या घराच्या जवळ वनस्पती असेल त्याची ऍक्टिव्हिटी केली तरी चालेल. टेक अ फॉलन पीपल लीफ and soak it into the water for 15 to 20 days, dry it and making the greeting card of the lake like as the leaf your gate. जमिनीवर किंवा जमिनीवर पडलेलं जे पिंपळाचं पान आहे ते पान घ्यायचं आणि ते पान जे आहे
ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. 15 ते 20 दिवस ते पाण्यामध्ये राहील. त्यानंतर ते पाण्यातनं बाहेर काढायचं आणि त्याला सुकवायचं. सुकवल्यानंतर त्याच्या पानाच्या आतमध्ये जो हिरवा भाग असतो तो निघून जाईल आणि खाली फक्त जाळ्या शिल्लक राहतील. जाळ्या कोणत्या? तर आपण ज्या वेन्स पाहिल्या त्याच्या जाळ्या, जाळीदार शिरावेन असतो दिसेल. आणि मग त्याच्यावर तुम्ही कलरिंग करून ग्रेटिंग कार्ड म्हणून तुम्ही तुमच्या मित्राला देऊ शकता. तर ह्या ऍक्टिव्हिटी आधी साधारणतः 20 ते 25 दिवस लागतील. आजपासून तुम्ही जर सुरू केली तर तुम्हाला साधारणतः ऑगस्टच्या 10-12 तारखेपर्यंत ते पान ग्रेटिंग कार्ड देण्यासाठी उपलब्ध झालेलं असेल. So here we finishes the third topic of our chapter, third part of plant leaf. So some activity given in this chart. Complete the following chart by observing the plant around you. आता इथं 3 दिलेले आहेत, चौथं तुम्हाला घ्यायचं आहे. मला वाटतं या सगळ्या वनस्पती तुमच्यापाशी उपलब्ध असतील. नसतील तर तुम्ही आठवून किंवा नेटवर सर्च करून त्याची जी माहिती आहे ती पुढच्या चार्ट मध्ये तुम्हाला भरायची आहे. कशी भरायची आहे थोडक्यात मी सांगतो. महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. पहिल्यांदा झाडाचं नाव माईच, कन्ना, पिप्पल. कन्ना याचा अर्थ कर्दळ असा आहे. आणि मग चौथं तुम्हाला पाहिजे ते घ्या. कुणी रुईचं घ्या, आंब्याचं घ्या, पेरूचं घ्या, कोणतंही झाड तुम्ही घेऊ शकता. सो टाइप्स ऑफ द लीव्स, त्याचं पान जे आहे ते कोणत्या प्रकारात मोडतं. आता प्रकार आपण पाहिले, सिंपल, कंपाऊंड. मग जर एकच पान खोडापासून बाहेर आलेलं असेल तर ते सिंपल मध्ये येईल. खोडाला देठ फुटलेला आहे, देठावर अनेक पानं आहेत तर ते कंपाऊंड प्रकारामध्ये येईल. तर इथं तुम्ही टाईप लिहायचं फक्त सिंपल कंपाऊंड, सिंपल कंपाऊंड या प्रकारे. शेप ऑफ द लीफ ब्लेड. आता पर्णपत्राचा जो आकार आहे तो कसा आहे? वर्तुळाकार आहे, हस्ताकार आहे, तर्फाच्या आकाराचा आहे, लंबाकार आहे, कशा प्रकारचा आहे तो आकार इथे लिहायचा. व्हेनेशन आत्ताच सांगितलं तुम्हाला, त्याच्या जाळ्यांचं निरीक्षण करायचं आणि त्या समांतर आहेत की जाळीदार आहेत, म्हणजे रेक्टिक्युलम आहेत का पॅरलल आहेत ते इथं लिहायचं. शेप ऑफ द लीफ मार्जिन. पानाची जी कडा आहे ती कडा कशी आहे? काल आपण 3 प्रकार अभ्यासलेले होते, ज्यामध्ये आपण एंटायर, डेंटेड आणि लोब्ड असं पाहिलं होतं. तर त्यांचा आकार कसा, एक संद आहे का, किंवा दातासारखा आकार आहे का, किंवा कसाही वाकडा तिकडा आहे का, किंवा खंडित आहे का, या स्वरूपामध्ये त्यांचं वर्गीकरण इथे लिहायचं. त्यानंतर शेप ऑफ द लीफ अपेक्स. आता मगाशी तुम्हाला जाता जाता सांगितलं होतं की त्याचं जे टोक आहे समोरचं त्याला आपण पर्णाग्र म्हणलं होतं. त्याचं पर्णाग्र हे निमुळतं आहे का, टोकदार आहे का, गोलाकार आहे का, ज्याला आपण टॅपरिंग, पॉइंटेड किंवा राऊंडेड असं म्हणलेलं होतं, तो इथं लिहायचा. पेटोल. पेटोल म्हणजे त्याला देठ आहे की नाही. काही झाडांना पेटोल असतात, काहींना पेटोल नसतात, तर ते इथं नोंद करायचे. त्यानंतर स्टिपल, उपपर्ण. देठाला उपपर्ण फुटलेली आहेत का, असतील तर हो म्हणायचं, नसतील तर नो म्हणायचं, इथं लिहायचं. त्यानंतर अरेंजमेंट ऑफ द स्टीम. पानाची जे खोड आहे त्याची अरेंजमेंट कशी आहे ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. अशा प्रकारे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. I think each and every student can understand what can I learn here today. Any doubt about this topic? We started from the topic like as the leaf and we study the part of the leaf. काल कोणीतरी मला आकृती काढून दाखवली होती आणि आकृतीमध्ये त्यांनी टाईप म्हणलं होतं. हे टाईप नाहीये, हे पार्ट आहे. म्हणजे आपल्या शरीराचे कसे अवयव असतात तसे हे पानाचे अवयव म्हणूया आपण. पानांच्या भागांची नावं म्हणून, अवयव म्हणण्यापेक्षा पानांचे भाग म्हणूया आपण त्यांना. तर ह्या भागांचा आपण अभ्यास केला. We also studied the little part of the leaf is leaf apex, petal, leaf base, stipules, and also we have seen the type of the leaves. There are 2 types, simple leaves, compound leaves. Also we have studied the topic like as the structure of the leaves. In this there is the alternate, diffuse egg, opposite, folds, circular, etc. And lastly we have discussed about the 2 main important points, out of which first is the reticulum venations and parallel venation with help of the pimple leaves and with help of the maize leaves.
And I also finally give you some activity that are given on page number 30. So up to this stage, any doubt about this? I think there is no doubt. If you have any doubt, then we can discuss with each other. So here I stop share and discuss